मना श्रेष्ठ थारिष्ट जीवे धरावे, मना बोलणे नित्य शोषित जावे। स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रेणी ववावे। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। या आयुष्यामध्ये वाटचाल करत असताना, आपल्या जीवनाच्या मार्गावर प्रवास करत असताना, ज्या पद्धतीने आपल्याला एखाद्या अरण्यामध्ये अनेक प्रकारचे हिंस्र प्राणी आढळून येतात, दिसतात। काही वेळेला हिंसक असे जलचर आपल्याला पाहायला मिळतात, सागरामध्ये, समुद्रामध्ये किंवा नदी नाल्यामध्ये। माणसाकडे जर बुद्धी असेल, बळ असेल, तर काही अंशी त्या प्राण्यांपासून मनुष्य सुटू शकतो। परंतु या ठिकाणी जाणीव करून देत असताना, मनाला मार्गदर्शन करत असताना समर्थ म्हणतात, या भवसागरामध्ये प्रवास करत असताना अनेक प्रकारची जलचर आहेत, अनेक प्रकारचे हिंस्र प्राणी आहेत, आणि त्याचीच एक ओळख करून देत असताना या दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागता तुटेना, मदमत्सर ओहटेना भुली पडली, वासना धामीन पडली गळा, घालून वेंटाळे वमी गरणा। या ठिकाणी एक जाणीव करून देत असताना समर्थ म्हणतात की या भवसागरामध्ये कामासारखी मगर आहे, वासनेसारखी धामीन आहे, मोठमोठे विषयांच्या रूपाने हिंस्र प्राणी आहेत, आणि त्यांच्यापासून जर तुम्हा आम्हाला मोकळं व्हायचंय, त्यांच्यापासून जर तुम्हा आम्हाला सुटायचंय, मुक्त व्हायचंय, तर त्यासाठी ते धारिष्ट पाहिजे। म्हणून पहिल्याच चरणामध्ये या श्लोकाच्या समर्थ म्हणतात, मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना श्रेष्ठ धारिष्ट। एक वेळ आपल्याकडे जर बळ असेल, आपल्याकडे जर ताकद असेल, बुद्धी असेल, तर आपण त्या हिंस्र प्राण्यांपासून सुटू शकतो, त्या जलचरांपासून सुटू शकतो। पण या ठिकाणी आपल्याच अंतःकरणामध्ये, आपल्याच मनामध्ये कार्य करणाऱ्या ज्या काही वासना आहेत, मनाच्या अनंत वृत्तीमध्ये निर्माण होणाऱ्या, ती वासना अशी आहे की तिला धामिनीचं रूप किंवा धामिनीची उपमा दिलेली आहे। एखादं जनावर ज्या वेळेला ते चरत असतंय, चारा घेत असतंय, गुरं चरत असताना, बैल, गायी, म्हैशी चरत असताना, ते जनावर, ती गुरं चरत असताना एखाद्या वेळेला काय होतंय माहितीये का, ती धामीन जी आहे ना, ती एखाद्या गुराच्या नाकामध्ये शेप टाकत असते। जेव्हा ती धामीन त्या गुराच्या, त्या जनावराच्या नाकामध्ये शेप टाकते की नाही, त्यावेळेला त्याला चांगलं वाटत असते, सुख वाटत असते, त्याला म्हणतात गुदगुल्या होत असतात। पण जेव्हा ती खवला वरती करून, उलटी करून, आणि ती शेप जेव्हा जोराने खेचते की नाही, त्यावेळेला त्या जनावराच्या नाकातून रक्ताचे पाट व्हायला लागतात, रक्त व्हायला लागतंय। शेवटी त्या जनावराचा त्याच्यातच मृत्यू होऊन जातो। या ठिकाणी अशा वासनारूपी काही धामिणी आहेत, कामरूपी मगरी आहे, लोभ आहे, क्रोध आहे, अहंकार आहे, गर्व, काठा, मत्सर, दंभ, काही हिंस्र प्राणी आहेत त्यांच्यामध्ये। अशा प्रकारे आहेत की एकदा काही त्यांच्या तावडीमध्ये मनुष्य सापडला की काही केल्या तो सुटत नाही। आणि त्यांची ओळख पुढे ह्या श्लोकांमध्ये समर्थांनी दिलेली आहे।
मोठमोठे यांच्या तावडीत सापडलेले आहेत, मोठमोठे तपश्चर्या करणारे यांच्या तावडीमध्ये सापडलेले आहेत. मोकळे झाले नाहीत, सुटू शकले नाहीत. त्याला कारण काय? सत्सद विवेक बुद्धी नाही, ते धारिष्ट नाही. धारिष्ट पाहिजे. या संसाराच्या रहाटगाड्यामध्ये कार्य करत असताना जर आपल्या पोटाची खळगी जर भरायची आहे, आपल्या मुलाबालांचं संगोपन जर आपल्याला करायचंय, संसार जर सांभाळायचा आहे, आबाळ कष्ट करावे लागणार आहे, मेहनत करावी लागणार आहे आपल्याला. त्यासाठी प्रवास असेल, धावपळ असेल, गर्दी असेल, त्या गर्दीमध्ये धक्काबुक्की असेल, अनेक काही सहन करावं लागणार आहे. पण हे ज्या वेळेला आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन सही सलामत व्यवस्थित येतोय ना, कुठल्याही प्रकारची वासना स्पर्श न करता, कुठल्याही प्रकारचा वाईट विचाराचा स्पर्श न होता, जसं जातोय तसं निर्मळ अंतःकरणाने स्वच्छ मनाने ज्या वेळेला आपण परततोय ना, ते खरं धारिष्ट असते. आपलं खरं धारिष्ट असते. एखादी वासना काय यावी आणि त्या वासनेला काय माणसाने बळी पडावं, तिच्यापासून मोकळं होण्याचं धारिष्ट त्याच्याकडे नसतंय. एखादी कामना यावी आणि त्या कामनेमध्ये माणसाने गुंतून जावं, एखाद्या लोभाचा विचार यावा आणि तिथेच माणसाने गुंतावं, मोकळं होण्याचं धारिष्ट माणसाकडे नसतंय. त्यापासून मोकळं होण्याचं जे धारिष्ट आहे ते श्रेष्ठ धारिष्ट आहे, असं या ठिकाणी समर्थ जाणीव करून देतात. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे. धैर्य पाहिजे, धारिष्ट पाहिजे. काही झालं तरी चालेल, कुठलाही प्रसंगाला कितीही जरी हलाखीची परिस्थिती निर्माण झाली, आज 3 वेळा वेळेवर आम्हाला खायला मिळते, उद्या 2 वेळेस जरी खायला मिळालं तरी चालेल, पण भ्रष्टाचार करणार नाही, कुठल्याही प्रकारच्या लोभाला बळी पडणार नाही, दुसऱ्याच्या धनीवर डोळा ठेवणार नाही, दुसऱ्याच्या धनीची परधनाची अपेक्षा करणार नाही. त्या कामाने कुठल्याही प्रकारे कार्य करायचं ठरवलं, कितीही जरी ती वासना माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली, तरी ते कार्य माझ्याकडून घडणार नाही, याचा विचार ते धारिष्ट आपण आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण केलं पाहिजे. हे बळ बाहेरून कुठून मिळत नाही आपल्याला, आणि कोणी त्यासाठी सहकार्य करणार नाही. आपल्याला स्वतःला ते बळ निर्माण करावं लागणार आहे, आपल्याला स्वतःला ते धारिष्ट निर्माण करावं लागणार आहे. आणि म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे. हो, मना बोलणे नित्य शोषित जावे. मनाला दिलेल्या या शिकवणीप्रमाणे जर आपण राहिलो, त्याचा विचार जर आपण अंतःकरणामध्ये केला, तर घराघरामध्ये होणारे वाद मिटले जातील, कुटुंबामध्ये होणारे वाद मिटले जातील. बोलणे शोषित जावे. म्हणा बोलणे नित्य शोषित जावे. कुठल्याही प्रकारे विचलित होता कामा नये. या समाजामध्ये कार्य करत असताना आपले सगळेच विचार लोक स्वीकारतील असं नाही, आपली सर्वच कर्म लोक स्वीकारतील असं नाही. काही वेळेला आपण चांगलं कार्य केलेलंही लोकांना पाहवत नाही, द्वेष करणार, मत्सर करणार. या कलियुगामध्ये कदाचित तुम्हाला वाईट कृत्य करायला लोक सहकार्य करतील. या कलियुगामध्ये तुम्हाला जर काही वेगळ्या प्रकारचं व्यसन करायचं असेल, कुठल्या प्रकारचा नाद जर तुमच्या मनाला लावून घ्यायचा असेल, वाईट जर कृत्य करायचे असतील, तर त्यासाठी सहकार्य करणारे अनेक असतील. तुमच्या चांगल्या विचारांना सहकार्य होईलच असं नाही, त्या वेळेला तुम्हाला तुमच्या बरोबर कोणी असेलच असं सांगू शकत नाही. कदाचित तुम्हाला विरोधही करतील, तुमचा मत्सर करतील, तिरस्कार करतील. कलियुग आहे ना, कलियुगामध्ये चांगल्या विचारांचा मत्सर, तिरस्कार, द्वेष करणारी माणसं अनेक तुम्हाला पाहायला मिळतील. पण अशी कितीही जरी तुमच्या आमच्या वाटेवर आली, अशी किती जरी तुम्हाला मिळाली, तरी सुद्धा आपण आपल्या कार्या बाजूला होता कामा नये, विचलित होता कामा नये. उलट अर्थी जगद्गुरु तुकोबा म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी.
हो, म्हणजे बघा ना, निंदक आमचा सकाळी कपडे धुतो पोगा, निंदक आपले फुकट कपडे धुवून देत असतो. खर तर त्याच्यामुळे आपल्याला जाणीव होत असते आपण कुठे चुकतोय, आपल्याकडून काय चुकतंय. कधीतरी एखादी गोष्ट आपल्याकडून घडावी आणि लगेच त्या निंदकाने त्याच्यावर बोट ठेवावं, म्हणजे आपल्याला कळते अरे हा आपला रस्ता चुकीचा होता, आपलं पाऊल चुकीचं पडत होतं, त्याने जाणीव करून दिली. काही वेळेला काही मनाला लागेल असं सुद्धा बोलतील, ऐकायला मिळेल आपल्याला. आपल्या अंतःकरणामध्ये दुःख होईल, आपल्या मनाला खूप असं वाईट वाटेल, अशा प्रकारचं काही बोलणं आपल्याला ऐकायला लागेल. कदाचित आपल्याकडे सहनशीलता पाहिजे. नित्य बोलणे सुशीत जावे. सासू सुनेची जी भांडण आपल्याला आज घराघरामध्ये पाहायला मिळते ना, त्याला कारण हे आहे, बोलणं सुचत नाही हल्ली. आणि या ठिकाणी संत म्हणतात, एखाद्या वेळी एखाद्याने जर काही आपल्याविषयी वाईट बोललं, वाईट चिंतन केलं, तर त्याच्याने आपला काहीही नुकसान होत नाही. उलट अर्थी जो वाईट बोलणार असतो ना, वाईट चिंतन करणार असतो ना, त्याच्याकडे पाप जोडलं जातंय. हो, त्याचा वेळही खर्ची केला जातो, तो वेळही त्या ठिकाणी खर्ची घालतोय. आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी काळ त्याच्या मानगुटीवर बसलेला असतो. म्हणून इथे जाणीव करून देताना, ओळख करून देताना समर्थ म्हणतात, मना बोलणे नित्य सुशीत जावे. अखंड आणि अखंड आपल्याकडे काय कुठली स्थिती हवी आहे त्याची ओळख करून देत असताना समर्थ म्हणतात, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. स्वये, इथे कोणीही तुम्हाला मदत करणार नाही, कोणाची वाटही पाहून जमणार नाही. आपलं हित जर आपल्याला करायचं आहे तर स्वये, स्वतः स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. नम्रता महत्वाची. नम्र झाले होता त्याने कोंडिले अनंत. आपल्याला जर आपल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये जर प्रगती करायची आहे तर अहंकाराने प्रगती होणार नाही, अभिमानाने प्रगती होणार नाही. जेवढी नम्रता आपल्याकडे असेल, आपलं ज्ञान सुद्धा नम्रतेने शोभून दिसतंय. म्हणून म्हटलेलं आहे, विद्या विनयेने शोभते. आपल्याकडे असलेलं ज्ञान सुद्धा नम्रतेने शोभत असतंय. म्हणून अखंड आणि अखंड आपल्याकडे नम्रता हवी आहे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. आपल्या वाचेमध्ये एवढा गोडवा पाहिजे. असं म्हणतात, ज्याच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर आहे की नाही, तो आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो. आणि खरं आहे, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल ना, यशस्वीरित्या वाटचाल करायची असेल, जे आपल्याला साध्य करायचंय ते जर साध्य करायचं असेल तर डोक्यावर बर्फ पाहिजे आणि तोंडामध्ये, मुखामध्ये गोडवा पाहिजे, साखर पाहिजे जिभेवर. तो यशस्वी होतो नक्कीच. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. आपल्या तोंडातून निघणारे शब्द समोरच्याला सुखकारक वाटले पाहिजे. सहज बोलता विवेक प्रगट होय. आपलं बोलणं म्हणजेच निरूपण आहे, आपलं बोलणं म्हणजेच कीर्तन आहे. आणि त्याची ओळख करून देत असताना समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, जया अंतरी भगवंत अचळ राहिला निवंत, तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्म निरूपण. स्वभावाने जो बोलतोय ना सहज, त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंत निवांत आहे. भगवंताला आवडतील अशी कर्म तो करतोय, भगवंताला आवडेल असं तो राहतोय. आणि असा जो माणूस आहे ना, तो स्वभावाने जो बोलतोय त्याला ब्रह्मनिरूपण म्हणतात, त्याला कीर्तन म्हणतात. म्हणून मना सर्व लोकांसी रे नीव व्हावे. वैरीही आपला मित्र झाला पाहिजे. आपल्याशी वाद घालायला आलेलाही आपली नम्रता पाहून, आपलं बोलणं पाहून त्या ठिकाणी नतमस्तक झाला पाहिजे. अशा प्रकारचं नम्रतेचं बोलणं, अशा प्रकारे आपल्या वाणीमध्ये, वैखरीमध्ये गोडवा पाहिजे. मना सर्व लोकांसी रे निभवावे. आणि ह्या सगळ्या लोकांना, आतल्या पण आणि बाहेरच्या पण, निभवायचं असेल तर त्यासाठी सतसत विवेक बुद्धी पाहिजे. अंतःकरणामध्ये देवाचा विचार पाहिजे, त्या पांडुरंग परमात्म्याचा, त्या श्रीराम प्रभूंचा विचार पाहिजे. संतांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चाललो पाहिजे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी ओळख करून देत असताना, त्या मनाला शिकवण देत असताना समर्थ म्हणतात, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे,
मना बोलणे नित्य सुशीत जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे नीव व्हावे. आणि अशा प्रकारची कर्म घडावीत म्हणून ही मनाला शिकवण समर्थांनी मांडलेली आहे. पुढच्या श्लोकांवरही आपल्याला चिंतन करायचं आहे, विवरण घ्यायचं आहे. पुढचे श्लोकही आपल्याला श्रवण करायचे आहेत. तत्पूर्वी मनाला दिलेली शिकवण आपण आत्मसात करावी, अंतःकरणामध्ये उतरवावी. मनाकडे त्या प्रकारची विचार, त्या प्रकारची कर्म उभी करावी. आणि हे वाङ्मय जे संतांनी तुम्हाला दिलेलं आहे, या वाङ्मयाचा अभ्यास करून आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं. जय जय रघुवीर समर्थ.